तर नमस्कार मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही आता बटाटे सोलत आहे तिथे. आपण आज वडापाव करणार आहोत. तर कोथिंबीर वगैरे कापलेली आहे, ते बटाटा सोलते आणि इथे बघा बेसन पीठ आहे, बघू शकता तुम्ही. तर हे आहे आमचं किचन. जल बघू शकता सगळे पाहुणे आलेले आहेत आणि पिक्चर बघत आहेत सगळे. तर बघा आता मस्त बटाटे वगैरे सोलून झालेले आहेत. तर आता बेसन पीठ वगैरे मसाला आहे तो ह्या बटाट्यामध्ये टाकायचा. तर हे बघा आता हा बटाटा आपण चिरत आहोत. तर बघू शकता इथे मसाले वगैरे. इथे बघा हा मसाला आता आपल्याला ह्या बटाट्यामध्ये टाकायचा आहे, बघू शकता. आणि आता मस्त स्प्लॅश करून घ्यायचं सगळं. तर आता ही माझी मम्मी आहे, ही सगळं खूप छान जेवण बनवते. बघा आता कसं स्मॅश करते. तर बघा खूप छान स्मॅश करत आहे. वरून कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे. तर बघा आता हे बघा आता थोडंसं मीठ टाकायचं आणि परत स्मॅश करून घ्यायचं, बघू शकता. हे बघा तसं परत स्मॅश करून घेतलेलं आहे आपण. तर आता स्मॅश वगैरे करून झालेला आहे. तर आता हे बघा आपलं बेसन पीठ पण तयार आहे. ह्याच्यात गुण आता आपल्याला बघा आता हे माझी बहीण पॅटीस बनवत आहे. आणि हे बघा हा पहिला वडापाव आहे. तर हा आम्ही उलटा वडापाव बनवलेला आहे. तर हे इथे मस्त पॅटीस वगैरे बनवते, ते वडे वगैरे बनवले, बघू शकता तुम्ही. तर हे बघा हा वडा खूप छान प्रकारे तळलेला आहे आणि आता आपण ह्या वड्याला काढत आहे. तर मस्त पॅटीस वगैरे झालेले आहेत. तर आता हे बघा हा वडा काढूया आपण बाहेर. हे बघा ही आहे चटणी आपली. हे बघा आता आपण हा वडा काढत आहोत. तर बघू शकता खूप छान प्रकारे हा वडा आपण घेतलेला आहे आणि ह्या पावसात आपण हा वडा खाऊया आता. तर हे बघू शकता आता हे पॅटीस वगैरे आणि वडापाव आपण खात आहोत एवढ्या ह्या पावसात. तर बघू शकता तुम्ही पण. तर हे बघा हे आपण वडापावसाठी वडे असे बनवलेले आहेत. तर आता माझी मम्मी हे तळत आहेत वडे. तर बघू शकता तुम्ही वड्याचा